कल्याण डोंबिवलीनंतर आता नागपूर, मालेगाव, इचलकरंजी, छत्रपती संभाजीनगर, अमरावती या ठिकाणी सुद्धा 15 ऑगस्टला मटण चिकनची विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये कत्तलखाने बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत। कुणी काय खावं यावर बंदी योग्य नाही असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र या निर्णयाला विरोध दर्शवलाय। कल्याण डोंबिवलीनंतर आता नागपूर, मालेगाव, अमरावतीमध्ये पालिकेने 15 ऑगस्टला चिकन आणि मटणची दुकानं बंद ठेवण्याचा आदेश दिलाय। आतापर्यंत राज्यामध्ये 4 महापालिकांनी मटण चिकनची दुकानं 15 ऑगस्टला बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत। दरवर्षीप्रमाणे कत्तलखाने बंद ठेवण्यासाठीचा आणि मांस विक्रीचा आदेश जो आहे हा दरवर्षीप्रमाणे काढण्यात येतो। हा मागच्या कित्येक वर्षापासून काढण्यात येत आहे, ह्याच वर्षी काढलेला आहे असं नाही आहे। आदेश जे आहेत हे मागील बऱ्याच वर्षापासून 1988 पासून अशा प्रकारचे आदेश काढण्यात येत आहेत। हा आदेश फक्त त्या दिवशीच्या मांस विक्रीपुरता आहे, कुणाच्याही खानपानाविषयीचा हा आदेश नाही आहे। त्यामुळे कुणीही याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा संभ्रम यामध्ये ठेवू नये। 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त जे लहान आणि मोठ्या जनावरांचे कत्तलखाने आहेत ते पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत। त्याबाबत आपण महापालिकेतर्फे जाहीर आवाहन केलेलं आहे। तुमचे रस्ते करा, तर स्टेशनची ट्रॅफिक दूर करा, अनेक कार्य आहेत ते ह्या कार्यावरती की ह्या कामावरती जर आमच्या पोटावर तुम्ही येत असाल तर आम्ही 15 तारखेला गेटवरती मटणाचं दुकान टाकून तुमचा निषेध करणार। महापालिकांच्या या निर्णयावर विरोधकांनी मात्र टीकेची झोड उठवली। आमच्या कोळी आगरी बांधवांनी त्या दिवशी काय खायचं असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला। कल्याण डोंबिवली के जो महापालिका के आयुक्त हैं उनको सस्पेंड किया जाए, जो भी हो, मुझे पता नहीं वो कौन है, क्योंकि वेज नॉन वेज ये मुद्दा उनका नहीं है। स्वातंत्र्य दिन पे हम क्या खाएं ये हमारा अधिकार है, हमारा स्वातंत्र्य है। वो नहीं हमें बता सकते कि वेज खाएं नॉन वेज खाएं। हम तो बिल्कुल नॉन वेज खाएंगे, हमारे घर में खाते हैं। हमारे घर में नवरात्रि को भी हमारा जो प्रसाद होता है उसमें प्रॉन्स होते हैं, मच्छी होती है, क्योंकि ये हमारी परंपरा है, ये हमारा हिंदुत्व है। और वहाँ के जो आगरी कोली बांधे हुए वो कहाँ जाएंगे? ये कोई धर्म की बात नहीं और ये कोई देश हित की बात नहीं है कि वेज नॉन वेज खाओ। जो भी खाते हो घर में क्यों घुस के बात करे? अरे बहुजन समाजाचा डीएनए हा मांसाहारी आहे। देशाला स्वातंत्र्य मिळालं त्या दिवशीच तुम्ही आमचं स्वातंत्र्य हिरावून घेणार? अरे काय तमाशा लावलाय? मी तर विचार करतो एखादी पार्टी बिल्टी ठेवूया कुठेतरी, कोंबडी मटण चिकन सगळ्याची पार्टी। काय तमाशा आहे काय? मी स्वतः कोणाच्या तरी घरी जाऊन मटण मच्छी जे काय मांसाहार आहे तो स्वतः जाऊन 15 ऑगस्टला दुपारी जेवणार आहे। असेल हिम्मत तर मला त्या घरात जाऊन अटक करून दाखवा। स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी जर लोकांच्या खानपानावरच्या स्वातंत्र्यावर तुम्ही बंधनं आणत असाल तर मला वाटते की माननीय मुख्यमंत्र्यांना अजून स्वातंत्र्याचा अर्थच कळलेला नाही। म्हणजे कुठलीही घटना घडली की त्याच्यासाठी धार्मिक कार्ड खेळलंच पाहिजे का? जे धार्मिक कार्ड खेळायचा प्रयत्न केलाय तो अत्यंत गलिच्छ आहे, निंदनीय आहे आणि मला वाटतं की लोक अशा कुठल्याही यांच्या धमक्यांना आणि फतव्यांना अजिबात भीक घालणार नाहीत। अशी बंदी घालणं बरोबर नाही, उचित नाही। आणि महत्त्वाच्या शहरांच्या मध्ये तर अनेक जाती धर्माची लोक राहत असतात आणि ही लोक राहत असताना मी मगाशी जसं सांगितलं, भावनिक मुद्दा असेल तर एक वेळ त्या दिवसापुरती बंदी किंवा आणखी काही काळापुरती बंदी घातली तर लोक एक्सेप्ट करतात। परंतु तुम्ही आता महाराष्ट्र दिनाला 26 जानेवारीला किंवा 15 ऑगस्टला अशी जर बंदी घालायला लागला तर उलट अवघडच आहे। तर मनसे नेते राजू पाटील यांचं ट्विट आहे, 15 ऑगस्ट देशाचा स्वातंत्र्य दिवस आणि त्याच दिवशी श्रीकृष्ण जयंती पण आहे। त्यात श्रावण, अर्थातच बहुसंख्य लोक त्या दिवशी शाकाहार करणं पसंत करतील। परंतु काहीतरी निमित्त काढून जर कल्याण डोंबिवलीचे आयुक्त त्या दिवशी मटण आणि मच्छी विक्रीवर बंदी आणण्याचा फतवा काढत असतील तर त्याला विरोध हा होणारच। 15 ऑगस्टला मांसाहारी हॉटेल, KFC, मॅकडोनल्ड यासारखी उपाहारगृह बंद ठेवणार आहात का? कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्राला लागूनच असलेला ठाणे, उल्हासनगर, नवी मुंबई महानगरपालिका आणि जिल्हा परिषद क्षेत्रात असा कुठलाच फतवा काढला नसताना आमच्या आयुक्तांना ही उपरती का झाली हे अनाकलनीय आहे। आमचा या फतव्याला विरोध आहे। ज्यांना जे खायचं ते खावं, कोणी काय खावं याचं प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे। आयुक्तांनी हा फतवा मागे घ्यावा, उगीच चांगल्या दिवशी आमच्या आणि प्रशासनाच्या डोक्याला ताप देऊ नये। माझी ठाणे पोलीस आयुक्तांना पण विनंती आहे की चांगल्या दिवशी होऊ घातलेला संघर्ष टाळावा। 15 ऑगस्टला जो हुकूम दिलेला आहे महानगरपालिकेने प्रशासनाने, तो हुकूम नसून माझ्या मताने ती हुकुमशाही आहे।
आम्ही काय खावा आणि काय नाही खावा तो आमचा वैयक्तिक विचार आहे. जर उद्या आमची आयुक्ताशी बैठक आहे, त्यांना पत्र दिलेलं आहे. जर त्यांना मान्य नाही केला तर आम्ही पुढचा पाऊल उचलू आणि काहीतरी कठोर कारवाई आम्ही पण करू, आम्ही पण आंदोलन करू. तर 15 ऑगस्टला मांसाहार विक्री बंद काँग्रेस काळातला हा निर्णय आहे असं सरकारकडनं सांगण्यात आले. 12 मे 1988 रोजी तत्कालीन काँग्रेस सरकारने हा निर्णय घेतला असं सरकारनं म्हटलेलं आहे. 1988 निर्णयानुसार या बंदीचा पालिकेला अधिकार असल्याचं देखील सरकारकडनं म्हणण्यात आलंय. या निर्णयानुसार महापालिकेला प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन, गांधी जयंती, रामनवमी, महावीर जयंती या दिवशी कत्तलखाने बंद ठेवण्याचा अधिकार आहे. पंधरा ऑगस्टला मांसाहार विक्री बंदीचा हा निर्णय हा काँग्रेसच्या काळातला असल्याचं सरकारनं म्हटलेलं आहे. मराठी एकीकरण समितीला दादर पोलिसांची नोटीस. उद्याचं आंदोलन न करण्यासंदर्भात मराठी एकीकरण समितीला नोटीस बजावण्यात आली आहे. कबूतरखाना बंद ठेवण्याच्या समर्थनार्थ उद्या मराठी एकीकरण समितीचं आंदोलन आहे. कबूतरखाना प्रकरणी मराठी एकीकरण समिती बुधवारी दादरला आंदोलन करणार होती. मात्र पोलिसांनी आंदोलन न करण्याची मराठी एकीकरण समितीला नोटीस पाठवली आहे. यावर मराठी एकीकरण समितीनं तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. आपण जरी प्रशासनाला शासनाला देणगी देता याचा अर्थ आपण सर्वांना खिशात घातलं नाहीये. आपले जरी एखादे मंत्री आपल्यासाठी फक्त काम करत असतील याचा अर्थ असा नाही की तुम्ही सर्वांना वेठीस धराल. तर कुठेही या गोष्टी भविष्यात होऊ नये म्हणून आम्ही 13 ऑगस्ट बुधवारी सकाळी 10 वाजता दादर कबूतरखाना या ठिकाणी येणार आहोत. पोलीस प्रशासनाला आम्ही मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून निवेदन देणार आहोत. त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही आवाहन करतो की बहुसंख्य मराठी माणसाने त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला जातोय असं मराठी एकीकरण समितीचं म्हणणं आहे. दरम्यान दादरच्या कबूतरखाना परिसरात कबुतरांना खाद्य देणं अजूनही सुरूच असल्याचं आढळलेलं आहे. इमारतीच्या टेरेसवर कबुतरांना खाद्य आणि पाणी देत असतानाचा व्हिडिओ समोर आलाय. माध्यमांमध्ये बातम्या आल्यानंतर खाद्य हटवण्यात आलं. दरम्यान अंजली दमानिया आणि बाळा नांदगावकरांनी या विषयावर प्रतिक्रिया दिली आहे. हिस्टोप्लाझ्मोसिस, क्रिप्टोकोकॉसिस सारखे अनेक बॅक्टेरियल फंगल इन्फेक्शन ज्यांनी न्यूमोनायटिस होतं, रेस्पिरेटरी डिसऑर्डर्स होतात, अशा अनेक गोष्टी या सगळ्यांनी होतात. हे जर त्यांच्याच समाजाच्या डॉक्टर्सनी त्या जैन मुनींना समजावलं तर बरं होईल. कारण उगाच वाद करण्यात काहीच पॉइंट नाहीये. की मला असं वाटतं की खरंच जीवदया आणि बुद्धदया आम्हालाही करायला वाटते, आम्हीही करतो. पण याचा अर्थ असं नाही की लोकांना त्रास होतो आणि आपण बुद्धदया जीवदया करत बसायचं. दरम्यान उद्या कबूतरखान्याच्या मुद्द्यावर मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे. तर 13 ऑगस्ट पर्यंत कुणीही माध्यमांशी बोलू नये असं आवाहन जैन महासंघाचे ललित गांधींनी केलंय. कबुतरांना खाद्य टाकणाऱ्यांकडून पालिकेनं आतापर्यंत 1,32,000चा दंड वसूल केलाय. जाती धर्माची लोक राहत असतात आणि ही लोक राहत असताना मी मगाशी जसं सांगितलं, भावनिक मुद्दा असेल तर एक वेळ त्या दिवसापुरती बंदी किंवा आणखी काही काळापुरती बंदी घातली तर लोक एक्सेप्ट करतात. परंतु तुम्ही आता महाराष्ट्र दिनाला, 26 जानेवारीला किंवा 15 ऑगस्टला अशी जर बंदी घालायला लागला तर उलट अवघडच आहे. तर मनसे नेते राजू पाटील यांचं ट्विट आहे. 15 ऑगस्ट देशाचा स्वातंत्र्य दिवस आणि त्याच दिवशी श्रीकृष्ण जयंती पण आहे. त्यात श्रावण, अर्थातच बहुसंख्य लोक त्या दिवशी शाकाहार करणं पसंत करतील. परंतु काहीतरी निमित्त काढून जर कल्याण डोंबिवलीचे आयुक्त त्या दिवशी मटण आणि मच्छी विक्रीवर बंदी आणण्याचा फतवा काढत असतील तर त्याला विरोध हा होणारच. 15 ऑगस्टला मांसाहारी हॉटेल, KFC, मॅकडोनाल्ड यासारखी उपाहारगृह बंद ठेवणार आहात का? कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्राला लागूनच असलेला ठाणे, उल्हासनगर, नवी मुंबई महानगरपालिका आणि जिल्हा परिषद क्षेत्रात असा कुठलाच फतवा काढला नसताना आमच्या आयुक्तांना ही उपरती का झाली हे अनाकलनीय आहे. आमचा या फतव्याला विरोध आहे. ज्यांना जे खायचं ते खावं, कोणी काय खावं याचं प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. आयुक्तांनी हा फतवा मागे घ्यावा. उगीच चांगल्या दिवशी आमच्या आणि प्रशासनाच्या डोक्याला ताप देऊ नये. माझी ठाणे पोलीस आयुक्तांना पण विनंती आहे की चांगल्या दिवशी होऊ घातलेला संघर्ष टाळावा. 15 ऑगस्टला जो हुकूम दिलेला आहे महानगरपालिकेने प्रशासनाने, तो हुकूम नसून माझ्या मताने ती हुकुमशाही आहे.
आम्ही काय खावा आणि काय नाही खावा तो आमचा वैयक्तिक विचार आहे. जर उद्या आमची आयुक्ताशी बैठक आहे, त्यांना पत्र दिलेलं आहे. जर त्यांना मान्य नाही केला तर आम्ही पुढचा पाऊल उचलू आणि काहीतरी कठोर कारवाई आम्ही पण करू, आम्ही पण आंदोलन करू. तर 15 ऑगस्टला मांसाहार विक्री बंद काँग्रेस काळातला हा निर्णय आहे असं सरकारकडनं सांगण्यात आले. 12 मे 1988 रोजी तत्कालीन काँग्रेस सरकारने हा निर्णय घेतला असं सरकारनं म्हटलेलं आहे. 1988 निर्णयानुसार या बंदीचा पालिकेला अधिकार असल्याचं देखील सरकारकडनं म्हणण्यात आलंय. या निर्णयानुसार महापालिकेला प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन, गांधी जयंती, रामनवमी, महावीर जयंती या दिवशी कत्तलखाने बंद ठेवण्याचा अधिकार आहे. पंधरा ऑगस्टला मांसाहार विक्री बंदीचा हा निर्णय हा काँग्रेसच्या काळातला असल्याचं सरकारनं म्हटलेलं आहे. मराठी एकीकरण समितीला दादर पोलिसांची नोटीस. उद्याचं आंदोलन न करण्यासंदर्भात मराठी एकीकरण समितीला नोटीस बजावण्यात आली आहे. कबूतरखाना बंद ठेवण्याच्या समर्थनार्थ उद्या मराठी एकीकरण समितीचं आंदोलन आहे. कबूतरखाना प्रकरणी मराठी एकीकरण समिती बुधवारी दादरला आंदोलन करणार होती. मात्र पोलिसांनी आंदोलन न करण्याची मराठी एकीकरण समितीला नोटीस पाठवली आहे. यावर मराठी एकीकरण समितीनं तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. आपण जरी प्रशासनाला शासनाला देणगी देता याचा अर्थ आपण सर्वांना खिशात घातलं नाहीये. आपले जरी एखादे मंत्री आपल्यासाठी फक्त काम करत असतील याचा अर्थ असा नाही की तुम्ही सर्वांना वेठीस धराल. तर कुठेही या गोष्टी भविष्यात होऊ नये म्हणून आम्ही 13 ऑगस्ट बुधवारी सकाळी 10 वाजता दादर कबूतरखाना या ठिकाणी येणार आहोत. पोलीस प्रशासनाला आम्ही मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून निवेदन देणार आहोत. त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही आवाहन करतो की बहुसंख्य मराठी माणसाने त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला जातोय असं मराठी एकीकरण समितीचं म्हणणं आहे. दरम्यान दादरच्या कबूतरखाना परिसरात कबुतरांना खाद्य देणं अजूनही सुरूच असल्याचं आढळलेलं आहे. इमारतीच्या टेरेसवर कबुतरांना खाद्य आणि पाणी देत असतानाचा व्हिडिओ समोर आलाय. माध्यमांमध्ये बातम्या आल्यानंतर खाद्य हटवण्यात आलं. दरम्यान अंजली दमानिया आणि बाळा नांदगावकरांनी या विषयावर प्रतिक्रिया दिली आहे. हिस्टोप्लाझ्मोसिस, क्रिप्टोकोकॉसिस सारखे अनेक बॅक्टेरियल फंगल इन्फेक्शन ज्यांनी न्यूमोनायटिस होतं, रेस्पिरेटरी डिसऑर्डर्स होतात, अशा अनेक गोष्टी या सगळ्यांनी होतात. हे जर त्यांच्याच समाजाच्या डॉक्टर्सनी त्या जैन मुनींना समजावलं तर बरं होईल. कारण उगाच वाद करण्यात काहीच पॉइंट नाहीये. की मला असं वाटतं की खरंच जीवदया आणि बुद्धदया आम्हालाही करायला वाटते, आम्ही करतो. पण याचा अर्थ असं नाही की लोकांना त्रास होतो आणि आपण बुद्धदया जीवदया करत बसायचं. दरम्यान उद्या कबूतरखान्याच्या मुद्द्यावर मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे. तर 13 ऑगस्ट पर्यंत कुणीही माध्यमांशी बोलू नये असं आवाहन जैन महासंघाचे ललित गांधींनी केलंय. कबुतरांना खाद्य टाकणाऱ्यांकडून पालिकेनं आतापर्यंत 1,32,000चा दंड वसूल केलाय. ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल. 2 भाऊ एकत्र येत असतील तर आम्हाला काही अडचण नाही असं चेन्नीथला यांनी म्हटलं आहे. ठाकरे बंधूंच्या युतीवरच्या प्रश्नावर चेन्नीथला यांनी ही प्रतिक्रिया दिली. भाई भाई में हाथ मिलाने में हम लोगों को कोई प्रॉब्लम नहीं है, लेकिन गठबंधन में होना है नहीं होना है तो पॉलिटिकल डिसीजन हमको लेना पड़ेगा. वो हम पॉलिटिकल अफेयर्स कमिटी में डिस्कस करेंगे. पाकिस्तानच्या असीम मुनीर पाठोपाठ बिलावल भुट्टोनं देखील भारताला पोकळ धमकी दिली आहे. भारतासोबत युद्ध अटळ असल्याचं बिलावल भुट्टो म्हणालाय. पाहूया. पाकिस्तानचा राष्ट्रपती आसिफ अली झरदारी याचा मुलगा बिलावल भुट्टोनं भारताच्या विरोधामध्ये पुन्हा एकदा गरळ ओकली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तान सोबतचा सिंधू जलकरार स्थगित केलाय. त्यामुळे बिलावल भुट्टोनं भारताला युद्धाची धमकी दिली आहे. मोदी सरकार को बताना चाहेंगे कि हम पीछे नहीं हटते. सिंधु की तरफ इस किस्म की हमला के बारे में सोचेंगे तो फिर पाकिस्तान के हर सूबे के अवाम आपका मुकाबला करने के लिए तैयार है और ये ऐसे जंग है जो आप जरूर हारेंगे. बिलावल भुट्टोच्या या धमकीनंतर भाजप नेते आणि ऍक्टर मिथुन चक्रवर्ती यांनी पलटवार केलाय. 140 कोटी भारतीयांनी लघुशंका केली तर पाकिस्तानमध्ये सुनामी येईल असं मिथुन म्हणाले. आम्हाला युद्धाची गरजही नाही असा टोला मिथुन यांनी लगावलाय. ऐसी बातें करते रहेंगे तो फिर
खोपड़ी सनक गई तो फिर दूसरा हो जाएगा ना, फिर एक ब्रह्मस चला तो दूसरा ब्रह्मस चलेगा। और अगर कुछ नहीं हुआ तो हम लोगों ने सोचा एक डैम बनाएंगे और 140 करोड़ आदमी उधर पेशाब करेगा, फिर डैम खोल देगा, कोई गोली नहीं चलेगी, सुनामी आ जाएगा। याआधी पाकिस्तानचा लष्कर प्रमुख असीम मुनीरनं भारताला अणुहल्ल्याची धमकी दिली होती। अमेरिकेमधल्या कार्यक्रमात मुनीरनं असं म्हटलं की आम्ही न्यूक्लिअर पॉवर देश आहोत, जर आम्ही बुडत असू तर अर्ध्या जगाला घेऊन बुडू। सिंधू नदीवर भारत धरण बांधेपर्यंत आम्ही वाट पाहत आहोत, जेव्हा धरण बांधून पूर्ण होईल तेव्हा आम्ही ते 10 मिसाईल्सनी नष्ट करू, अशी पोकळ धमकी मुनीरनं दिली। यावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं निवेदन जारी करत पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलं आहे। अणुहल्ल्याची धमकी देणं पाकिस्तानची जुनी सवय आहे। अशा बेजबाबदार विधानांमुळे आंतरराष्ट्रीय समुदाय पाकिस्तानबद्दलचा निष्कर्ष काढू शकतो। पाकिस्तान फक्त प्रादेशिक सुरक्षेसाठी नव्हे तर जागतिक सुरक्षेला देखील धोका बनलाय। एका मित्र राष्ट्राच्या भूमीवरून अशी विधानं होणं खेदजनक आहे। अशा अणुहल्ल्यांच्या धमक्या भारत सहन करणार नाही। आम्ही राष्ट्रीय सुरक्षेसाठी सर्व पावलं उचलू। पाकिस्तानचा लष्कर प्रमुख असीम मुनीरच्या या वक्तव्याचा अमेरिकन संरक्षण मंत्रालयाचे माजी अधिकारी मायकल रुबिन यांनी निषेध केलाय। असीम मुनीरची भाषा ओसामा बिन लादेन सारखी आहे। अमेरिकेच्या भूमीवरून दिलेली ही धमकी निषेधार्ह आहे। पाकिस्तान आता जबाबदार देश म्हणून राहण्यास योग्य आहे की त्याचा अंत होण्याची वेळ आली आहे। असीम मुनीर जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत त्याला अमेरिकेनं व्हिसा देऊ नये, अशी मागणी मायकल रुबिन यांनी केली आहे। मागच्या 10 महिन्यापासून आमदारांना निधी मिळत नाही, सरकार अडचणीमधून चाललंय असं म्हणत सत्ताधारी शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी जाहीर कबुली दिली। तर निधी मिळतोय असं काही नाही, असं त्यांच्याच पक्षामधले मंत्री प्रताप सरनाईक म्हणतायत। सगळ्याच आमदारांचा मागच्या 10 महिन्यापासून कुठलाही निधी त्यांना नाहीये। राज्य सरकार अडचणीतून चाललेलं आहे मागच्या काही लोकप्रिय योजनांमधून। पण येणाऱ्या काळामध्ये मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही डीसीएम यांनी सांगितलं की परिस्थिती आपली सुधारेल आणि पूर्ववत परिस्थिती राज्याची येईल। असं काही नाही आहे, बिलकुल नाही आहे। आमच्या सगळ्या आमदारांना निधी दिला जातोय। माझ्या डिपार्टमेंटचं जर तुम्ही मला विचारता तर आमच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून ज्या एसटी डेपो आहेत किंवा एसटी स्टँड आहे किंवा इतर काही गोष्टींसाठी निधीची व्यवस्था आमच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून केली जाते। त्यामुळे अशा प्रकारचं कुठलंही आमदारांनी वक्तव्य केलेलं माझ्या तरी निदर्शनास नाही। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब हे शिवसेनेचे आहेत, त्यांनी सांगितलं असं काही घडलेलं नाही असं ऐकलं। पण तुम्ही प्रताप सरनाईकच्या गोष्टीला महत्त्व देत नाहीये, तुम्ही आमदाराच्या गोष्टीला महत्त्व देत आहे। हे बरोबर आहे ना? आज हे महायुतीचं सरकार आहे, स्वतः मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सगळ्या मंत्रिमंडळाचं बारकाईनं लक्ष आहे। यंदा मोठ्या प्रमाणावर 22,000 कोटी रुपये डीपीसीला निधी दिलेला आहे। हा आमदाराच्या शिफारसीनेच मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी जात असतो। जाधवांच्या खोदकीवरच्या विधानानंतर गुहागरमधील ब्राह्मण समाज आक्रमक झाले। गुहागरच्या सभेमध्ये भास्कर जाधवांनी खोदकी संपवल्याचा दावा केलाय। गुहागर तालुक्यातील राजकीय वातावरण गेल्या काही दिवसांपासून चांगलंच तापलंय। भास्कर जाधव आणि ब्राह्मण सहाय्यक संघ यांच्यातील वाद चिघळत चाललाय। गुहागरच्या सभेत भास्कर जाधवांनी तालुक्यातील खोदकी संपवल्याचा दावा केला होता। या दाव्यानंतर भास्कर जाधवांच्या राजीनाम्याची मागणी ब्राह्मण सहाय्यक संघाने केली, मात्र जाधवांनी माफी मागण्यास नकार दिलाय। कालचा माझ्या भाषणाचा रोग हा गुहागर मधल्या बहुसंख्य ब्राह्मण समाजावरच होता। जो होता तो होताच, मी नाही म्हणणार नाही। तुम्ही म्हणताय की मी माफी मागायला पाहिजे होती, कोणाची माफी, कशाबद्दल माफी? काही दिवसांपूर्वी सभेत भास्कर जाधवांनी तालुक्यातील खोदकी संपवल्याचं विधान केलं होतं। खोदकी संपवल्याच्या वक्तव्यावरून ब्राह्मण समाज आक्रमक झाला होता। खोदकी कधीच संपल्याचं भाजप नेते विनय नातू यांनी म्हटलं। कोकणातील खोदकी म्हणजे ब्राह्मण समाजातील गावातील प्रमुख माणूस असतो, ज्याच्या सल्ल्यानं गाव चालतं। इतकी सगळी खोदकी, इतका लेखणीचा दहशतवाद अण्णा तुम्ही बघितलेला, लोकांच्या विरोधात पत्रव्यवहार करून असं लोकांना छळायचं, ते संपवण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते भास्कर जाधवनी केलं, हे सर्वांना नडतंय। खोदकी हा विषय फार पुरातन काळी संपलेला आहे, पण तो नव्यानं उकरून काढून
आपल्याला त्याच्यातनं स्वतःचा राजकीय स्वार्थ साधता येण्याचा प्रयत्न हा सुरू आहे. खोदकीच्या वादावर ब्राह्मण सहाय्यक संघानं भास्कर जाधवांना पत्र लिहित टीका केली. या पत्रात जाधवांना बेडकाची उपमा दिली गेली आणि ब्राह्मण सहाय्यक संघानं जाधवांच्या माफीचीही मागणी केली. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला असं जाधवांनी या पत्राला उत्तर दिलं. पत्राला उत्तर देताना जाधवांनी भाजपचे स्थानिक नेते विनय नातूंना अनाजी पंत म्हणत निशाणा साधला. हे पत्र कुठल्या अनाजी पंतांकडून लिहून घेतलं असा टोला जाधवांनी नातूंना लगावला. गुहागरमधील ब्राह्मण पाताळयंत्री असल्याचं भास्कर जाधवांचं वक्तव्य आहे. मराठ्यांनी जर मनावर घेतलं तर गावामध्ये नक्कीच मराठ्यांना मानणारा वर्ग आहे. ब्राह्मणांपेक्षा मराठ्यांना मानतात. एक असला तरी भारी पडतो. पाताळ यंत्री आहेत ते. एक असला तरी तुम्हाला माहित नाही काय करून गिरमिट लावतो. अनाजी पंताची उपमा प्रत्येकाला द्यायची हा कोणाचा तरी राग कोणावर तरी काढायचा हा प्रयत्न आहे. याला केवळ जातीचा आधार घेऊन एक तक्रारी करायची आणि त्यांना वेगळ्या पद्धतीनं बोलायचं. या पद्धतीचा प्रयोग हा आता नवीन सुरू झालेला आहे. या वादात ब्राह्मण महासंघाच्या आनंद दवेंनी उडी घेतली. भास्करराव जाधव हा आतापर्यंतचा प्रगल्भ नेता आम्ही समजत होतो, परंतु त्यांनी सुद्धा त्यांच्या राजकारणाला जातीयवाद केलाय असं आम्ही मानतो. येणाऱ्या निवडणुकीमध्ये ब्राह्मण समाज जर जागा झाला आणि जर त्यांनी विरोध करायचा प्रयत्न केला तर निवडणुकीचा निकाल गुहागरमध्ये निश्चित बदलू शकतो याची आपण जाणीव ठेवावी. षडयंत्र असू द्यावं, त्यांना वाटतं लोकांना आपण फसवू शकतो, सगळेच फसतात. तो तुम्हाला अधिकार कोणी दिला? तो जमाना संपला की तुम्ही कुठल्याही समाजाला काही बोलायचं. तर पंतप्रधान गृहमंत्र्यांनी साखर कारखाना व्यवसायाला जीवनदान दिलेलं आहे. कारखानदारी जिवंत ठेवण्यासाठी इथेनॉलचं धोरण आणलं असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं. तर कारखानदारीला जीवनदान देणाऱ्यांचे बॅनरवर फोटो लावले नाहीत अशी टीका विखेंनी केली आहे. जनाची नाही तर मनाची तरी ठेवा अशी टीका विखेंनी नाव न घेता अजित पवार यांच्यावर केली होती. आज कारखानदारी आपल्या राज्याची इथेनॉलचं धोरण टिकली की नाही? म्हणून टिकली. कोणावर टिकली? ज्या आदरणीय प्रधानमंत्र्यांनी हे धोरण आणलं म्हणून टिकली. त्यांचे फोटो तुमच्या वार्षिक अहवालात आहेत का? नाही. अभिनंदनचा ठराव तुमच्या वार्षिक सभेत केला का? नाही केला. एवढी तरी तुम्हाला जरा मराठी गाव म्हणतो समोर सांगितलं की ज्यांनी आपलं योगदान दिलं त्याचं तरी आठवण ठेवा. ज्यांनी आपलं वाटोळा केलं त्यांचे फोटो सांगून मोकळे झाले. एका कारखान्याचा चेअरमन आहे माळेगाव कारखान्याचा. त्यांनी त्या दिवशी मला सांगितलं की 22 तारखेला तुमचा आणि मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस आहे, तर आपल्याला आता कारखान्याच्या तर्फे आपल्याला जाहिरातबाजी करायची. म्हटलं अजिबात जाहिरातबाजी करायचे कारण नाही. मी राधाकृष्ण विखे पाटलांना विचारीन, मी असं कधीच सांगितलेलं नाही. इथेनॉलला मोठ्या प्रमाणावर पेट्रोलमध्ये मिक्स करायला परवानगीचं बंधन हे केंद्र सरकारने आणल्यामुळं कारखानदारीला त्याच्यामध्ये मदत झाली. त्याच्यामुळे ते सगळं श्रेय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि गृहमंत्री सहकार. तुळजाभवानी मंदिराच्या बाहेर भाजप कार्यकर्त्यांकडून निषेध आंदोलन करण्यात आलं आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांचं आंदोलन. तुळजाभवानी मंदिराच्या बाहेर भाजप कार्यकर्त्यांकडून निषेध आंदोलन करण्यात आलंय. जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केलंय. जितेंद्र आव्हाड आज तुळजाभवानीच्या दर्शनासाठी गेलेले आहेत आणि तिथेच आव्हाड पत्रकार परिषद देखील घेणार आहे. रामचंद्राबद्दल जे अपशब्द त्यांनी वापरले ही सगळ्या जनतेने उघड्या डोळ्याने बघितलेला आहे. पहिल्यांदा अगोदर त्यांनी ठरवावं आपण नास्तिक आहोत आस्तिक आहोत आणि मग मंदिराच्या बाबतीत चर्चा करावी. मी नास्तिक नाहीये. आम्हाला एकच आमचं म्हणणं आहे सगळ्याचं की मंदिरात येऊन खोटं बोलायचं नाही. मंदिरात येऊन खोटं बोलायचं. जय जय शिवाजी, जय शिवाजी. मला सांगा आता तुम्ही त्यांना भेटणार आहेत का? आम्ही त्यांना भेटण्यासाठी तर आलो ना. त्यांना जी आज जी माहिती मिळाली आहे ती माहिती खरी आहे का खोटी आहे त्यांनी ती विचारावं, सगळ्याचं मत घ्यावं आणि त्याच्यावर त्यांचं उत्तर द्यावं. पहिल्यांदा त्यांनी हे ठरवावं त्यांनी आस्तिक आहे का नास्तिक आहे. बाहेरच्या लोकांनी बाकीचं काही नाही. बाहेरच्या लोकांनी तुळजापूरच्या विषयात पणाचा काही विषय नाही. तुळजापूरची जनता, तुळजापूरचा पुजारी मंडळ आहेत, सर्व व्यापारी ही इथलं
डिसिजन घेतील बाहेरच्या लोकांनी येऊन इथं ज्या माणसाला हिंदू धर्माबद्दल अजिबात आस्था नाही, ज्या माणसानं आई तुळजाभवानीला दगड या शब्दात उल्लेख केलाय, अशा माणसानं आई तुळजाभवानीच्या दर्शनाला यायचा काय नैतिक अधिकार आहे? ज्या माणसा